नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 3 मार्चच्या दिवशी मोठं चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारी सुरू होईल आणि संध्याकाळी हे चंद्रग्रहण संपणार आहे. परंतु जे वेद लागतात, जो सूतक काळ सुरू होतो, तो सकाळीच पहाटे 6 वाजेनंतर सुरू होणार आहे. तर सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत म्हणजे अर्थात 7 वाजेपर्यंत सूतक काळ असणार आहे. तर या सूतक काळात चंद्रग्रहणाचे सर्व नियमांचे पालन तुम्ही करायचे आहे. देवाचे स्मरण, मंत्रजप, सेवा जेही करता येईल ते तुम्ही करायचे आहे. देवघरात समोर बसून नाही केलं तरी चालेल, कारण सूतक काळात देवांना स्पर्श करत नाही. तर तुम्ही कुठेही खुर्चीवर, चेअरवर कुठेही बसून तुम्ही हे करू शकतात. देवघरासमोर बसलात तरी देवांना स्पर्श करायचा नाही. मंत्रजप, स्तोत्र वाचन तुम्ही करायचे आहे. त्यासोबत गुरुचरित्राचा हा एक अध्याय वाचला, खास करून चंद्रग्रहणाच्या दिवशी, तर लाभ 100 पटीने आपल्याला जास्त मिळतात. गुरुचरित्राचा हा अध्याय रोग दूर करतो, व्याधी दूर करतो, शत्रुपीडा दूर करतो, कर्जबाधा दूर करतो, समस्या, अडचणी, दुःख दूर करतो. आणि जर आपल्या मनात कोणत्या तरी गोष्टीची भीती असेल, कोणतीही भीती असेल, आरोग्याची, आजाराची, मृत्यूची, शत्रूची, ती भीती सुद्धा हा अध्याय नाहीसा करतो. हा अध्याय मोबाईलमधून PDF फाईल असेल त्यातून तुम्ही वाचू शकतात, किंवा तुमच्याकडे संपूर्ण गुरुचरित्राची पोथी पारायण असेल त्यातमधून तुम्ही वाचला तरी चालेल. दिवसभरातून केव्हाही वाचा, कारण संपूर्ण दिवस सूतक काळ असणार आहे. आणि जर चंद्रग्रहणाच्या वेळेस वाचायचे असेल तर दुपारी 3:30 वाजेनंतर तुम्ही तो कधीही वाचू शकतात 7 वाजेपर्यंत. आता हा अध्याय कोणता? तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. गुरुचरित्राचा 18वा अध्याय चंद्रग्रहणामध्ये नक्की सगळ्यांनी वाचायचा आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.